नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. श्यामची आई या पुस्तकातील रात्र 31वी लाड खर्चे तामतीर्थ ही कथा आपल्यासमोर सादर करते. राजाला आज परत जावयाचे होते. त्याला वाईट वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकाव्यास आपण नाही म्हणून त्याला वाईट वाटत होते. परंतु कर्तव्य कठोर आहे. कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात. चांगल्या गोष्टीचे मोह दूर ठेवावे लागतात. मोह वाईट गोष्टीचेही असतात, असे नाही तर चांगल्या गोष्टीचेही असतात. श्याम, आता आपण परत केव्हा भेटू? तुझी रसाळ वाणी पुन्हा केव्हा ऐकाव्यास मिळेल? श्याम, तू ज्या आठवणी सांगतोस त्या असतात साध्या, परंतु त्यातून सुंदर धर्म तू दाखवून देतोस. कृष्णाच्या लहानशा तोंडात यशोदेला विश्व दिसले, तसे तुझ्या या लहान गोष्टी धर्माचे आणि संस्कृतीचे विशाल दर्शन होते. श्याम, काल मी रामजवळ म्हटले की हा गोष्टीमय धर्म आहे किंवा या धर्ममय गोष्ट आहे. गोष्टी रूपाने तू धर्म सांगत आहेस, धर्मरूपाने गोष्ट सांगत आहेस. रोजच्या आपल्या साध्या जीवनातही किती आनंद आणि सहृदयता आपणास ओतता येईल हे तू दाखवित होतास, नाही का? या आयुष्याच्या मार्गावर सुखाला आणि संपत्तीला तोटा नाही. बहीण भावाचं प्रेम, गुराढोऱ्यांचं प्रेम, पशुपक्ष्यांचं प्रेम या सर्वांमुळे जीवन समृद्ध, सुंदर व श्रीमंत करता येतं. श्याम, तुझ्या आठवणी ऐकता ऐकता मला कितीदा रडू आले. त्या रात्री प्रेमाने वर्णन करीत होतास, त्यावेळेस मला गहीवरून आले होते. श्याम, आता केव्हा असे ऐकाव्यास सापडेल? तू जणू श्यामसुंदर कृष्णाची मूर्तीच आहेस, नाही? राजा, अतिशयोक्ती करण्याची तुला सवयच आहे. तुझे माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुला माझे सारेच चांगले दिसते. माझ्यात एकच गुण आहे, तो म्हणजे कळकळ. या कळकळीनं सारं सजून दिसते. मी कीर्तन करतो तेव्हा संगीत गायनाची उणीव मी माझ्या उत्कंठतेने आणि कळकळीने भरून काढतो. राजा, माझ्याजवळ दुसरे काय? काही नाही, खरेच काही नाही. मी आपला बोलका ढलपा. कामे तुम्ही करता, मी गोष्टी सांगाव्या, कथा सांगाव्या, शब्द वेल्लाळ मी, परंतु तुम्ही कार्य वेल्लाळ आहात. राजा, मनापासून मी माझे डोके कितींदा तरी तुमच्या पायावर ठेवतो. भिका, नामदेव, राम हे किती कामं करतात. तुम्ही मला मोठेपण दिलात तरी माझ्याजवळ काही नाही हे मी जाणून आहे. तुम्ही दगडाला सेंदूरपासून नमस्कार करीत आहात. श्याम बोलत होता. इतक्यात राम म्हणाला, काय रे राम, गाडी आली की नाही? श्यामने विचारले. नाही, बेत बदलला आहे. आता न जाता रात्री जायचे ठरले. रात्रीची आठवण ऐकून मगच जाऊ, असे दाजी म्हणाले. राजा, रात्री जा, काही उशीर होणार नाही, राम म्हणाला. देवाची इच्छा, राजा म्हणाला. सायंकाळ झाली होती. आकाशात अनंत रंगाचे प्रदर्शन उघडले होते. लाल, निळे, पिवळे सारे रंग तिथे ओतले होते. भव्य देखावा दिसत होता. नदी तीरावर जाऊन श्याम आणि राजा गोष्टी बोलत होते. गोष्टी बोलता बोलता दोघे मुके झाले. एकमेकांचे हात त्यांनी हातात घेतले, हात सोडून दिले. गुराखी गायी चारून परत जात होते. कोणी म्हशीच्या पाठीवर होते, कोणी पावा वाजवीत होते. श्याम, चला परत जाऊ, राजा म्हणाला. राजा, असे भव्य सृष्टीदर्शन झाले म्हणजे वाटते कोठे जाऊ नये, इथेच बसावे व सृष्टीत मिळून जावे. सृष्टीच्या मूक अशा महान संगीत सिंधूत आपल्या जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा. श्याम बोलत होता. त्याचे ओठ थरथरत होते. श्याम म्हणजे मूर्त भावना, श्याम म्हणजे मूर्त उत्कटता होती. शेवटी दोघे मित्र आले. आश्रमाच्या गच्चीवर मंडळी जमू लागली. आकाशाच्या गच्चीत एक एक तारा येता येता सारे आकाश फुलून गेले. गच्चीत एक एक माणूस जमता जमता सारी गच्ची भरून गेली. प्रार्थनेला सुरुवात झाली. प्रार्थना संपली. क्षणभर सारी मंडळी डोळे मिटून बसली होती. श्यामने गोष्ट सांगायला सुरुवात केली. आमच्या लहानपणी जेव्हा आईचे सांधे दुखत होते त्यावेळेस लाडघरच्या देवीला एक नवस केलेला होता. दापोली तालुक्यातच लाडघर म्हणून मोठे सुंदर गाव समुद्रकाठी आहे. लाडघर येथे तामतीर्थ आहे. लाडघरजवळ एके ठिकाणी समुद्राचे पाणी लालसर दिसते, तांबूस दिसते, म्हणून त्यास तामतीर्थ म्हणतात.
तो देवीचा नवस कितीतरी दिवस फेडावायचा राहिला होता. आईचे सांधे बरे झाले होते. जरी ती पहिल्या इतकी सशक्त राहिली नव्हती तरी हिंडू फिरू शकत होती. 2 धंदे करू शकत होती. लाडघरच्या देवीला लाकडाची बाहुली, लाकडाचा कुंकवाचा करंडा, खण, नारळ वगैरे व्हावे लागत असे. हा नवस फेडण्यासाठी आई पालगडहून दापोलीस येणार होती व दापोलीहून आईला घेऊन मी लाडघरात जावयाचे असे ठरले होते. आई केव्हा येते याची मी वाट पाहत होतो. कितीतरी वर्षांनी आई पालगडच्या बाहेर जाणार होती. 12 वर्षात पालगडच्या बाहेर ती गेली नव्हती. ना कधी हवा पालट, ना कधी थारे पालट. आई आली. दापोलीहून लाडघरात जाण्यासाठी मी गाडी ठरवली. दापोलीहून पहाटे निघावयाचे होते. दापोलीपासून लाडघर 3 कोस होते. 3 तासाचा रस्ता होता. पहाटेचा कोंबडा आरवला. आई उठली, मीही उठलो. गाडीवान वेळेवर आला व हाका मारू लागला. मी सारे सामान घेतले. आई व मी गाडीत जाऊन बसलो. लाडघरास आमची एक दूरची आते बहीण होती. तिच्याकडे उतरावयाचे आम्ही ठरवले होते. सकाळी 7-8 वाजता पोहोचू असे वाटत होते. गाडीवानाने गाडी हाकली व बैल चालू लागले. बैल मोठ्या आनंदाने चालले होते. पहाटेची शांत वेळ, कृतिकांचा सुंदर पुंजाकार आकाशात दिसत होता. बैलांच्या गळातील घंटांचा आवाज त्यावेळी आल्हादकारक वाटत होता. जणू सृष्टी मंदिरातील त्या गोड घंटा पहाटे वाजत होत्या. फुले फुलली होती. वारे मंद वाहत होते. पाखरे गात होती. सृष्टी मंदिरात काकड आरती चालू झाली होती. गाडीमध्ये मी आणि माझी आई दोघेच जण होतो. मी व माझी आई आणि मी दोघे अगदी दोघेच होतो. आमचे एकमेकांवर फार प्रेम होते. माझे वय 14-15 वर्षाचे होते. तरी आईला मी लहानच होतो. आईला मुले कधी मोठी झाली असे वाटतच नसते. मी आईच्या मांडीवर डोके ठेवून पडलो होतो. गाडी मोठी होती. पुष्कळ जागा होती. आईच्या मांडीवर डोके खुपसून मी निजलो होतो. आई माझ्या डोक्यावरून, माझ्या केसावरून आपला प्रेमळ हात फिरवीत होती. किती रे भरभरीत शेंडी श्याम, तेलबिल नाही वाटते लावीत कधी, आईने विचारलं. परंतु माझे मन तिकडे नव्हते. मी फार सुखावलो होतो. सुखावले मन प्रेमे पाझरती लोचण, अशी माझी स्थिती झाली होती. आई व मी आम्ही एकत्र कधीही प्रवास केला नव्हता. इतक्या स्वतंत्रपणे, मोकळेपणे आम्ही कधी हिंडलो नव्हतो. आई व मी, होय, आम्हा दोघांचे त्या दिवशी जग होते. माझ्या मनात अनेक सुखस्वप्ने खेळत होती. मी मोठा होईन, शिकेन, माझ्या आईला मी काही कमी पडू देणार नाही, तिला सुखाच्या स्वर्गात ठेवीन वगैरे मनोरथ मी मनात मांडित होतो. मनोरथाचे मनोरे रचावयाचे व पाडावयाचे हा मनाचा चंचल स्वभावच आहे. आई मला म्हणाली, श्याम, बोलत रे का नाहीस? अजून झोप पुरी नाही वाटते तुला? आई, तुझ्या मांडीवर मुकेपणाने मी निजावे आणि तू प्रेमळपणे माझ्याकडे बघावेस. माझ्या अंगावरून हात फिरावा, याहून दुसरे काहीही मला नको. आई, मला थोपट. आई, तुझ्याजवळ नेहमी लहान मूल व्हावे असे मला वाटते. थोपट मला, ओव्या म्हण. माझे शब्द ऐकून आई खरोखरच मला थोपटू लागले व ओव्या म्हणू लागले. रानातील पाखरे किलबिल करू लागली होती. दापोली ते लाडघर दुतर्फा घनदाट जंगल होतं. रस्त्यात सूर्याचा प्रकाशही येऊ शकत नाही. एके ठिकाणी डोंगरातून धोधो पाणी रस्त्यावर पडत आहे. तो देखावा भव्य व मूक करणारा आहे. काजू, आंबे, फणस, वड, पायरी, करंज याची झाडे दुतर्फा रस्त्याने आहेत. या झाडावरून नाना प्रकारचे पक्षी हिंडू फिरू लागले, गाऊ लागले. सृष्टी जागृत होऊन पाहत होती. परंतु मी माझ्या आईच्या मांडीवर निजू पाहत होतो. झोप येत नव्हती, तरी डोळे मिटून पडलो होतो. जगाची उठायची वेळ, परंतु माझी माता मला निजवीत होती. आईने ओव्या म्हणता म्हणता पुढील ओवी म्हटली. कधी कधी माझी आई स्वतःही ओव्या करून म्हणत असे. याचा मला त्यापूर्वी अनुभव आला होता. त्यावेळेसही तोच अनुभव आला. घनदाट या रानात धोधो स्वच्छ वाहे पाणी, माझ्या श्यामच्या जीवनी देव राहो. आई अशी ओवी म्हणताच मी खडखड उठून बसलो. धोधो वाहणाऱ्या पाण्याला पाहावयास मी उठून बसलो. आईने विचारले, का रे उठलासा? कंटाळला असं वाटते. नीज हो, माझी मांडी दुखायची नाही. मी म्हटलं, आई, श्यामच्या जीवनात तू देवाला बोलावीत आहेस, मग मी कसा निजू? देव येणं म्हणजे जागृती येणं. देव सर्वांना जागृती देतो. सूर्यनारायण सर्व जगाला चालना देतो, नाही का? दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती.
जंगल संपताच दूरचा उचंबळणारा सागर दिसू लागला. संसाराच्या जंगलाजवळच परमेश्वरी आनंदाचा समुद्र अपरंपार उचंबळत असतो. संसाराच्या जरा बाहेर जा की तिथे हा आनंद तुम्हाला भेटेल. दुरून टुमदार आणि सुंदर लाडघर गाव दिसू लागला. आम्ही गावात शिरलो. ज्याच्या त्याच्या बागेत बैल रहाट सुरू होते. बागेचे शिंपणे चालले होते. रहाटाचा कुहू कुहू आवाज ऐकावयास येत होता. बैलांच्या पाठीमागून लहानशी शिमटी हातात घेऊन हाकणारे मुलगे त्यांचा आवाज ऐकू येत होता. पाण्याचे पाट बागेतून वाहत होते. पोपळी, नारळी, केळी, अननस यांना पाणी जात होते. प्रत्येकाचे घर आणि घराशेजारी प्रत्येकाच्या केळी, पोपळीचे, नारळीचे आगर. मोठा सुखी आणि सुंदर असा तो गाव होता. स्वच्छ व समृद्ध मुबलक पाणी, सुंदर हवा, फळाफुलांची रेलचेल, दाट झाडे. आमची गाडी गावातून चालली. नेमके घर आम्हास माहीत नव्हते. विचारित विचारित चाललो. वाटेत मुलांची शाळा होती. आमच्या गाडीकडे शाळेतील लहान मुले पाहू लागली. एखादी नवीन गाडी, नवीन पक्षी, नवीन मनुष्य, काहीतरी अपरिचित दृष्टी पडताच मुलांची जिज्ञाशी जागी होत असते. शुभाताईंचे घर सापडले एकदाचे. गाडीवाल्याने गाडी सोडली. बैलांना बांधून चारा घातला. आम्ही घरात गेलो. शुभाताईला मी कधीही पूर्वी पाहिलं नव्हतं. आईने सुद्धा कितीतरी दिवसांनी तिला पाहिलं. माझी आई शुभाताईपेक्षा वयाने वडील होती. आईच्या मोठ्या मुलीसारखी शुभाताई शोभत होती. आईला एकदम पाहता चकितच झाली. वहिनी ये, किती ग वर्षाने आपण भेटत आहोत. अशा गोड शब्दाने शुभाताईनं आईचं स्वागत केलं. आणि हा कोण, तिने माझ्याकडे पाहून विचारले. आई म्हणे, सुंबे, हा श्याम हो, लहानपणी हट्ट करणारा, सर्वांशी भांडणारा. हा हा, हो हो, तुला नाही का आठवत? बराच किती मोठा झालास, इंग्रजी शाळेत शिकतो वाटतं, शुभाताईने विचारले. हो, मी 4थ्या इयत्तेत आहे, असे मी उत्तर दिले. त्या प्रेमळ भरल्या घरात आम्ही एकदम घरच्यासारखी होऊन गेलो. शुभाताई म्हणाली, वहिनी, समुद्रावर आत्ता स्नाने करावयास जा, म्हणजे 10-11 वाजायला परत याल. दुपारी जेवणे खावणे झाल्यावर देवीला जाऊ, म्हणजे सायंकाळी तुम्हाला परत जायला गाडी जोडता येईल. राहत तर नाहीसच म्हणतेस. एवढे आल्यासारखे 8 दिवस राहतीस तर चांगले झाले असते. मलाही बरे वाटले असते. सासरी राहून माहेरचा अनुभव घेतला असता. राहशील का? सुंबे, ही गाडी परत भाड्याची ठरवली आहे. शिवाय तिकडे घरी तरी कोण आहे? लहान मुलांना ठेवून आले. श्यामची शाळा बुडेल. पुष्कळ वर्षांनी दोघे भेटलो. हेच पुष्कळ झाले. मग आत्ताच आम्ही समुद्रावर जाऊन येतो, आई म्हणाली. आम्ही कपडे घेतले. शुभाताईचे यजमान आमच्याबरोबर निघाले. गाडी जुंपली. गाडी जोरात निघाली. समुद्र जवळ होता. समुद्राच्या आजूबाजूने रस्ता होता. आम्हाला तीर्थावर जावयाचे होते. मी समुद्राकडे सारखा पाहत होतो. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी त्याला जणू पिऊन टाकीत होतो. अफाट सागर, अनंत सिंधू, ना अंत ना पार. खाली निळा पाण्याचा समुद्र व वर निळा आकाशाचा समुद्र. आमची गाडी योग्य ठिकाणी आली. शुभाताईंचे यजमान आणि आम्ही खाली उतरलो. कोठे स्नान करावयाचे ते त्याने आम्हाला दाखविले. समुद्राच्या लाटा तिथे उसळत होत्या. येथील वाळूही जरा लालसर आहे असे वाटत होते. येथेच लाल पाणी का बरे, असा शुभाताईंच्या यजमानास मी प्रश्न विचारला. ते म्हणाले, देवाचा चमत्कार, दुसरे काय. आई म्हणाली, इथे देवाने राक्षसास मारले असेल, म्हणून हे पाणी लाल झाले. शुभाताईचे यजमान म्हणाले, हो, तसा तर्क कराव्यास हरकत नाही. लंगोटी लावून मी समुद्रात शिरलो. लहान लहान लाटांबरोबर मी खेळू लागलो. फार पुढे मी गेलो नाही. समुद्राचा माझा फारसा परिचय नव्हता. आई गुडघ्याहून थोड्या जास्त पाण्यात जाऊन बसली व अंग धुवू लागली. समुद्र शेकडो हातांनी हळूच गुदगुल्या कराव्यास हसत हसत खिदळत येत होता. पायाखालची वाळू लाट माघारी जाताच निसरत होती. आम्ही मायलेकरे ईश्वराच्या कृपासागरात डुंबत होतो. पाणी खारट होते, तरी तीर्थ म्हणून आई थोडे प्याली आणि तिने मलाही प्यायला लावले. आईने समुद्रास फुले वाहिली, हळदी कुंकू वाहिले. समुद्राची तिने पूजा केली. 4 आणे समुद्रात फेकून दिले. मोत्याच्या राशी ज्याच्या पोटात आहे त्या रत्नाकारला आईने 4 आणे दिले. ती कृतज्ञता होती. चंद्रसूर्य निर्माण करणाऱ्या देवाला भक्त काडवातीने निरंजनाने ओवाळतो. स्वतःच्या अंतःकरणातील कृतज्ञता व भक्ती काहीतरी बाह्य चिन्हात प्रकट कराव्यास मनुष्य पाहत असतो. त्या अनंत सागराला पाहून थोडी त्यागबुद्धी नको का शिकावयाला? कोरडे नेसून पुन्हा आम्ही गाडीत बसलो. गाडी घरी आली. तो 12 वाजण्यास आले होते. भूक भरपूर लागली होती. शुभाताईंनी पाने वगैरे तयार केलीच होती. तिच्या यजमानांनी स्नान संध्या देवतार्चन पहाटेच होत असे.
पहाटे सारे करून मग ते बागेच्या आगाराच्या कामास लागत असत. आम्ही जेवावयास बसलो. जेवण अत्यंत साधे परंतु रुचकर होते. शुभाताईने तेवढ्यातल्या तेवढ्यात आमच्यासाठी खांडवी हे साधे पाकवान केले होते. नारळाचा आंगरस काढला होता. नारळाची चटणी होती. प्रत्येक पदार्थाला नारळाने रुची आली होती. वांगी आणि त्यात मुळ्याच्या शेंगा अशी भाजी होती. ती भाजी झकास झाली होती. घरचे लोणकडे तूप होते. श्याम, श्लोक म्हण चांगलासा, आई म्हणाली. मी केयुरान विभूषयंती पुरुषा हा श्लोक म्हटला. शुभाताईंच्या यजमानास माझा श्लोक फार आवडला. इंग्रजी शाळेत जातोस तरी श्लोक म्हणायला लाजत नाहीस वाटते. अलीकडच्या मुलांना 4 श्लोकही चांगले पाठ येत नाहीत. तुझा नंबर कितवा आहे श्याम, त्याने विचारले. 2रा, मी सांगितले. वाह, चांगला हुशार दिसतोस, ते म्हणाले. शुभाताईंचा मुलगा 5 वर्षाचा होता आणि मुलगी 2-2.5 वर्षाची होती. मुलगा मधू वडिलांजवळ बसला होता. त्यानेच एक चांगला श्लोक म्हणून दाखवला. श्याम, खांडवी घेऊ आणखी, लाजूबिजू नकोस, शुभाताई म्हणाली. श्याम मुळी साऱ्या जगाचा भिडस्त. येथे नको हो लाजायला श्याम, आई म्हणाली. माझी आई जेवायच बसली होती. शुभाताई तिला प्रेमाने म्हणाली, वहिनी, तू आपली सावकाश जेव, त्यांना जाऊ दे उठून. साऱ्यांची जेवणे झाली. ओल्या पोपळातील सुपारी शुभाताईने आईला दिली. मी सुपारी खात नसे, परंतु ओल्या सुपारीतले खोबरे कुरतडून खाल्ले. शुभाताई व आई दोघींनी आवराआवर केली. दोघी जणींनी जरा अंग टाकले व दोघीजणी बोलत होत्या. शुभाताईंच्या मुलग्याबरोबर मी आगारात गेलो. आगारातील मजा पाहत होतो. कितीतरी केळी प्रसवल्या होत्या. केळीच्या दात्यांची प्रखरण कळली होती. केळीच्या दात्यांची चटणी करतात, परंतु फार असले म्हणजे त्यांना कोण विचारतो. केळ फुलाची एक एक पारी उघडत होती आणि केळ्यांची फणी बाहेर पडत होती. पेरूचे झाड होते, त्यावर मी चढलो. पोपट बसले होते त्याच्यावर. एक सुंदर पेरू पोपटाने टोचला होता. आम्ही तो पाडला आणि खाल्ला. इतक्या शुभाताईने हाक मारली म्हणून मी घरात गेलो आणि मधुही पाठोपाठ धावत आला. श्याम, त्या पपनसीवरची 2-3 पपनसे तोडून आण. येथे 2 फोडू व 1 बरोबर घेऊन जा, गाडीत खायला होईल, शुभाताईने सांगितले. कोठे आहे झाड असे मी विचारतात, चल मी दाखवितो मामा, असे मधू म्हणाला व माझा हात धरून मला ओढू लागला. पपनशीच्या झाडावर पिवळी पिवळी नारळाच्या सुकडी एवढी पपनसे लटकलेली होती. आमच्या घरी लहानशी पपनसे होती, परंतु तिला तितकी मोठी फळं येत नसत. मी झाडावर चढून 2-3 पपनसे पाडले. पपनसे घेऊन आम्ही घरात गेलो. मी अशी सूचना केली की रानात देवाला जावयाचे तेथेच पपनसे फोडावी, रानात मजा येईल. परंतु शुभाताई म्हणे, रानात आपण ओला नारळाने पोहे खाऊ, पपनसे येतेच फोडा. पपनसे फोडण्यात आले. गाडीवाणालाही नेऊन दिल्या फोडी. फारच गोड होते पपनसे. देवीला जायची वेळ झाली. मी गाडीवाणास उठवले. शुभाताई, तिची मुले, मी व माझी आई सारी गाडीत मावलो. गाडी मोठीच होती. गावाबाहेर टेकडीच्या पायथ्याशी ती देवी होती. आईने देवीची पूजा केली. लाकडी बाहुली, करंडा, बांगड्या तिच्या पायावर वाहिल्या. खणा नारळाने देवीची ओटी भरण्यात आली. साराने कपाळाला अंगारा लावला आणि घरच्या माणसांसाठी कागदाच्या चिटोऱ्यात आईने पुडी करून घेतली. मग आम्ही वनभोजन केले. नारळ, पोहे, गूळ. रानात गंमत वाटली. रानात नेहमी मजा वाटते. मनाला प्रसन्न आणि मोकळे वाटते. वनभोजने, तेथे घरच्या भिंती नसतात. विशाल सृष्टीच्या विशाल घरात आपण असतो. तेथे संकुचितपणा नाहीसा झालेला असतो. देवीच्या पाया पडून आम्ही घरी गेलो. आम्हाला आता परत दापोलीत जावयाचे होते. दापोलीहून रात्री बैलगाडीने आई परत पालगडला जाणार होती. आम्ही तयारी केली. मी शुभाताईला व तिच्या यजमानांना नमस्कार केला. तू दापोली जवळच आहेस, एखाद्या रविवारी यावे. घरी पालगडास इतके लांब जावयाचे तर येथे येत जा, ऐकलेस ना श्याम, शुभाताई म्हणाली. तिचे यजमान म्हणाले, श्याम, येत जा रे, आम्ही काही परकी नाही. अरे, गेल्या आल्याशिवाय ओळख तरी कशी होणार. ये हो, मी हो म्हटले. आम्ही देवाच्या पाया पडलो. देवाना सुपारी ठेवली. शुभाताईने पोपळे, 2 शहाळे, 1 मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बरोबर बांधून दिली. पपणसे 2 घेतली. शुभे, येते हो, आई म्हणाली. आई निरोप मागू लागली. वहिनी, आता पुन्हा ग, केव्हा भेटशील, शुभाताई भरल्या मनाने म्हणाली. आई म्हणाले, शुभे, देवाला माहीत केव्हा भेटू. 12 वर्षांनी मी आज पालघर सोडून क्षणभर बाहेर पडले. जायचे तरी कोठे. येऊन जाऊन माझे 2 भाऊ पुण्या मुंबईकडे आहेत, त्यांच्याकडे गेले तर. परंतु त्यांचे संसार आहेत, त्यांना बहिणीची आठवण कोठे येत असेल एवढी. शुभे, गेली 5 वर्ष सारखा हिवताप लागला आहे ग पाठीस. ताप आला की पडावे अंथरुणावर, घाम येऊन ताप निघाला की उठावे कामाला. घरात तरी दुसरे कोण आहे. गरीबाला दुखणी येऊ नयेत हो, पापच ते. जिभेला चव मुळी कशी ती नसते.
आल्याचा तुकडा आणि लिंबाची फोड घेऊन कसे तरी 2 घास घशाखाली ढकलायचे. असो, देवाची इच्छा. आपण माणसं तरी काय करणार? दुसरे आला भोग भोगावा, आलेला दिवस दवडावा. ते सांगायचे तरी कोणाला? कोणाजवळ दुःख उगळायचे? इतक्या वर्षांनी तू भेटलीस, तुझा प्रेमळ स्वभाव म्हणून बोलावेसे वाटले. माझ्या मुलीसारखीच तू, चंद्रिणी तू खेळत असा. तुला न्हायला घातले आहे, तुला लहानपणी परकर शिवले आहेत. माझीच तू म्हणून बोलते. जरा दुःख हलके होते, बरे वाटते. जगात आपल्या दुःखाने दुसरा दुःखी होतो हे पाहून जरा बरे वाटते. पण मी कोणाजवळ बोलत नाही. एक देवाजवळ सांगावे, बोलावे असे म्हणता म्हणता आईच्या डोळ्यांना पाणी आले आणि शुभाताईने डोळ्यांना पदर लावला. वहिनी, आमच्या मधूच्या मुंजीत ये हो आता. वहिनी, श्याम वगैरे मोठे होतील, मग नाही होते काही कमी पडू देणार. मुले आपली तुझी चांगली आहेत, हीच देवाची देणगी. शुभाताई म्हणाली. आई म्हणे, हो तेवढे सुख आहे. श्याम सुट्टीत घरी आला की माझे सारे काम करू लागतो. शाळेतही हुशार आहे म्हणतात. देव करील ते खरे. बरे येते हो. असे बोलल्यावर आईने शुभाताईंच्या मुलाच्या हातात 1-1 रुपया ठेवला. आणलेला खण शुभाताईंना दिला. वहिनी, रुपया कशाला? शुभाताई म्हणाली. राहू दे ग, मी आता पुन्हा त्यांना कधी भेटेन. शुभे, तुझी वहिनी आता श्रीमंत नाही हो, असू दे हो तो रुपया. असे म्हणून मुलांच्या पाठीवर हात फिरवून आई निघाली. आम्ही गाडीत बसलो. माय लेकरे पुन्हा गाडीत बसली. गाडी निघाली. बैलांना परत घरी जावयाचे असल्यामुळे ते जलद जात होते. परंतु आता चढाव होता, येताना उतार होता. बैलांना हळूहळू जाणेच प्राप्त होते. गाव सुटला आणि गाडी नीट रस्त्याला लागली. सायंकाळ होत चालली होती. सारा समुद्रच तामतीर्थ झाला होता. फार देखणा सुंदर देखावा. सूर्य अस्ताच जात होता. त्याच्याकडे डोळे पाहू शकत होते. तो आता लाल गोळा दिसत होता. समुद्र त्या दमल्या भागलेल्या सूर्याला सहस्र तरंगाने स्नान घालाव्यास उत्सुक होता. सूर्य बुडाला, तो लाल गोळा समुद्रात पडला. त्यावेळेस हिरवे निळे दिसले. रात्रभर समुद्राच्या कुशीत निजून तो दुसऱ्या दिवशी परत येणार होता. दोन्हीकडे किर झाडी लागली. मधून मधून आकाशात तारे दिसू लागले. रात्रीच्या वेळी जंगलातून जाण्यात फारच गंभीरता वाटते. रात किरडे ओरडत होते. दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. मायलेकरे गाडीत बोलू लागले. आई, पुन्हा आपण अशीच दोघे केव्हा बरे कोठे जाऊ? तुझ्याबरोबर मी कधी हिंडलो नाही. आई, तुझ्याबरोबर हिंडावे, प्रेम लुटावे असे वाटते. मी आईचा हात हातात घेऊन म्हटलं. आई म्हणाली, तुम्ही मोठे व्हा व मग तुमच्या रोजगारावर मी येईन. मग मला पंढरपूर, नाशिक, काशी, द्वारका सगळीकडे हिंडून आणा. तुझे आजोबा काशीला जाऊन आले होते. ते सुद्धा नाशिक, पंढरपूरला जाऊन आले आहेत. परंतु मी कुठे जाणार आणि कोण नेणार? अंगणातल्या तुळशीजवळच माझी काशी आणि माझे पंढरपूर. आपल्यात म्हण आहे ना, काशीत जावे, नित्य वदावे, रात्रीच्या त्या पुन्हा यावे. जाईन जाईन म्हणत राहिल्याने गेल्याचे पुण्य लागते. अंगावर पाणी घेताना हर हर गंगे म्हणावे. विठोबा व वीरेश्वर, गोदा व गंगा आपल्याच अंगणात आपल्या घरी आहेत. गरिबांसाठी ही सोय आहे. बाळा, आपण कुठे जावयाचे हिंडायला? सावकाराचे गुमास्ते तर सारखे घरी धरणी धरून बसत. वाटते नको हे जिणे, पुरे हा संसार. कुठल्या यात्रानी बित्रा? अरे, ही संसार यात्रा हीच मोठी यात्रा. या यात्रेतून भरल्या हाताने अब्रूनिशी मला डोळे मिटू दे म्हणजे झाले. डोंगरावर धोधो पडणारे पाणी, त्याच्याजवळ आम्ही आलो होतो. आईच्या डोळ्यातूनही शांत प्रवाह होता. गालावर गळगळत होता. त्या पवित्र गंगा यमुना मी माझ्या माथ्यावर घेतल्या. मी माझे तोंड आईच्या पदरात घुसवले. आई, तू मला हवीस. आम्हाला तुझ्याशिवाय कोण? खरेच कोण? मी तुझ्यासाठी शिकतो, तू नाहीस तर कोणासाठी शिकायचे? कोणासाठी जगावयाचे? आई, तुला देव नाही होणार असे म्हणून मी आईला घट्ट धरून ठेवले. जणू त्यावेळीच मृत्यू तिला न्यायलाच आला होता आणि म्हणून मी तिला पकडून ठेवित होतो. देव करतो ते सारे बऱ्यासाठी. तुम्ही चांगले व्हा म्हणजे झाले, आई म्हणाली. आता गाडीत कोणी बोलत नव्हते. आईच्या मांडीवर भक्तिप्रेमाने, कृतज्ञते, सर्व कोमल भावनांनी उचळंबोळ मी माझे डोके ठेवले होते. मी थोड्या वेळाने पुन्हा आईला म्हटलं, आई, तू लहानपणी एक गोष्ट सांगत असे. एका भिकाऱ्याचा मुलगा आपल्या झोळीतील 4 दाणे रस्त्यावर टाकले. सकाळी त्या दाण्याचे सुंदर सोन्याचे पीस होईल. आई, आपलेही तसेच सारे होईल नाही का? आपले दारिद्र्य जाईल, चांगले दिवस येतील. श्याम, देवाला काय अशक्य आहे? तो रात्रीचा दिवस करतो, विषाचे अमृत करतो. सुदैवाला देवाने सोन्याची नगरी नाही का दिली? परंतु आपण साधी संसारी माणसे, आपण कुठे तेवढी लायकी आहे? आई म्हणाली. आई, देवाची कृपा नेहमीच असते, होय ना? गरिबी आली, अपमान झाले, हाल अपेष्टा भोगाव्या लागला, तरी तीही कृपाच असे म्हणतात, ते खरे का गं? मी प्रश्न विचारला. बाळ, तुझ्या आडाने आईला नाही रे समजत हे सारे. देव जे जे करतो ते बऱ्याचसाठी, एवढे मात्र मला माहीत आहे.
मी तुला लहानपणी मारले ते तुझ्या बऱ्यासाठीच ना. मग माझ्याहून कितीतरी पटीने देव दयाळू आहे. त्याच्यावर विश्वास ठेवावा. विषाचा पेला देवो, अमृताचा देवो, त्याच्यावर श्रद्धा असावी. आई जणू श्रद्धोपनिषदच गाऊन राहिली होती. एकदम माझे लक्ष समोर गेले. वाघ, आई वाघ! मी घाबऱ्या घाबऱ्या म्हटलं. काय तेजस्वी डोळे, भव्य भेसूर मुद्रा, काय ते ऐट! उजवीकडच्या जंगलातून डावीकडच्या जंगलात तो शिरला. रंगभूमीवर नट येतो व जातो तसेच त्याने केले. माय लेकरांच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकाव्याच का तो आला होता? देवाची करुणा पटवून द्यायला का तो आला होता? माझ्या आईवर पशुपक्षी प्रेम करीत, गाई गुरे मांजरे प्रेम करीत. मांजरीची गोष्ट मी शेवटी सांगणार आहे. मांजर म्हणजे वाघाची मावशी. माझ्या आईवर मांजर प्रेम करीत, मग वाघ का करणार नाही? तो माझ्या आईचं दर्शन घ्याव्यास आला होता का? क्रूरपणा सोडून नम्रपणे वंदन करायला तो आला होता का? हळूहळू दापोली गाव आले. दूरचे दिवे लुकलुक दिसू लागले. रात्री 9 वाजता आम्ही घरी पोचलो. आई त्याच रात्री पालगडाच गेली नाही, दुसऱ्या दिवशी गेली. मित्रांनो, तो दिवस आणि ती रात्र माझ्या जीवनात अमर झाली आहेत. त्यानंतर पुन्हा कधी मी व माझी आई एकत्र कोठे गेलो नाही. तो एकच दिवस. त्या एकाच दिवशी मी व माझी आई सृष्टी माऊलीच्या, समुद्र आणि वनराजी यांच्या सहवासात होतो. दोघे रंगलो, प्रेमात डुबलो, हृदय हृदयात ओतले. त्या दिवसानंतर माझ्या आईच्या जीवनात अधिकाधिक कष्ट आणि संकटे येऊ लागली. देव माझ्या आईच्या जीवितांचे सोने अस्सल 100 नंबरी सोने करू पाहत होता. आणखी प्रखर भट्टीत तो तिला घालू लागला. गड्यानो, माझी आई म्हणजे शापभ्रष्ट देवताच होते असे सांगून श्याम एकदम उठून गेला. सारे स्तब्ध बसले होते. थोड्या वेळाने मंडळी भानावर आली आणि आपापल्या घरी भरल्या अंतःकरणाने गेली. धन्यवाद.